मॅरिड वर्सेस अनमॅरिड. आणि हॅलो, पहिल्याच 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती पहिल्याच 3 चेंडूवरती 12 धावा आलेल्या आहेत. सॉरी 13 धावा झालेल्या आहेत अनमॅरिड टीमच्या. आणि ते परत बॉक्सच्या दिशेने मारला चेंडू जातो फरार 4 धावांसाठी. आणि इथे अनमॅरिडची पॉवर दाखवताना इथे 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 17. आणि पहिल्याच षटकामध्ये काल मला तरी असं ऐकायला होतं की मी 3 धावा देणार आहे आणि पहिल्याच 3 चेंडूवर 4 चेंडूवरती 17 धावा आलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 21 चेंडूचा खेळ बाकी आहे. मला तरी असं वाटतंय 80 ते 90 धावा होतील की काय. हॅलो, जरा आमचा बॅट्समन जरा पॉवरफुल आलेला आहे कारण डोंबिवलीवरनं त्याला आम्ही मागवलाय, खास खेळण्यासाठी डोंबिवलीवरनं मागवलाय. आणि ते डॉट चेंडू जातोय. गोलंदाज सुद्धा चलाक आहे. 17 धावा झालेल्या आहेत. आणि ते 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकामध्ये धाव झाल्यात त्या 17. चार षटकांचा सामना आहे. चला स्ट्राईकला खेळतोय राजेश. आता 4 षटकामध्ये बघूया कशा प्रकारे हाडामारी होते कारण पहिल्या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. राकेश लेक्साच्या दिशेने मारलाय चेंडू इथे. तोपर्यंत 1 धाव. 1 या धावसंख्येने सगळ्याची धावसंख्या होते 18. धावा झालेल्या आहेत. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू होता इथे. लागोपाठ जर 3 षटकार मारले तर सुधीर शिर्के यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस असेल. सौरभ साठी आणि नाही अनमॅरिडच्या सर्वच खेळाडूंसाठी लावलेले आहेत त्यांनी. मॅरिडवाल्यांना त्यांच्यावर विश्वास नाही. 18 धावा झालेल्या आहेत. आणि फुलटॉप चेंडू इथे सौरभच्या बॅट मधून येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि कुठेतरी मला असं वाटतंय की तेवीस धावा झालेल्या आहेत. हॅलो, आणि ते 23 धावा झालेल्या आहेत. आणि परत जर अजून 2 षटकार मारले तर 500 रुपये आहेत. आणि इथे परत 1 षटकार जातो ते काय आणि कुठेतरी 500 रुपये आता लागू झालेले आहेत. मला तरी असं वाटतंय. रात्रीची आम्ही जी प्लॅनिंग केलंय तो सक्सेस झालेला दिसतोय.
कारण कालचे दोन्ही गोलंदाज बोलवते आम्ही 3-3 रन देणार आहेत, पण त्या गोलंदाजाला चांगलेच फटके दिलेले आहेत. 2 या सगळ्या संघाची धावसंख्या होते 29. परत षटकार. आता बघूया. डॉट चेंडू जातोय. आणि ते गॅप सिलेक्शन होतं आणि बघूया येतो हरभरा सिंग. एक धाव आहे धावसंख्या होते 30. कल्प्या काय जरा कल्पेश, आपण क्रिकेट खेळतोय, शिस्तीचं पालन करायचं. बाकीचे सगळे प्लेयर आपण ह्याच्यामध्ये आलाय, आपण कुठेतरी क्रिकेट खेळतोय. नो चेडू आणि येते कणगणित दणदणीत षटकार या 7 धावा. चला परत जर षटकार मारले तरी 500 रुपये आहेत. मला तरी असं वाटतंय की आता विलास माबदे यांनी चहा ठेवलेली, ती चहा पण त्यांना मागात पडलेली दिसते कुठेतरी. चहा काय त्यांचे प्लॅनिंग झाले होते, सगळे प्लॅनिंग त्यांचे. एक चेडू आणि 36 कुठेतरी. हॅलो, चला घ्यायचं बॉल ना. नाही नाही परत चेंज केली. हे बॉल ठेवून द्या ना. 4 बॉल झाले नाही, ओव्हर झाली एकच बॉल. तिसरी ओव्हर पहिला ओव्हर झाली, 2 ओव्हर झाले. बाबा तू पण लक्ष ठेव ना. 2 ओव्हर षटकार लिहित नाही काय, कसं समजेल? 3 षटकार मारले आता काय. त्यांना 5 किलो 2 ओव्हरला 36 झाला एवढं लिहा फक्त. पण ते 2 बॉल राहतात ना, मी तेच सांगतो. डॉट घे आम्हाला 2 मिनिट. स्कोर महत्वाचा आहे, ते अपडेट होते. आणि परत एक मला बघा असं वाटतं दुसरा चेंडू षटकार. जर सौरवने 3 षटकार मारले तर 500 रुपये. आणि अनमॅरिड टीम जिंकली तर नरेश देशमुख आणि सुनील शिर्के यांच्याकडनं 1000 रुपये त्यांनी डिक्लेअर केले अनमॅरिड टीम साठी. संदेश गोलंदाजी मार्फत गोलंदाज संदेश तिसरा षटक घेऊन ते धावा झाल्यात. त्या पाहिजे 13 चेंडू मध्ये 42. मला असं वाटतंय की 50 होती की काय सौरभची. सौरभ आता 34 धावावर खेळतोय. म्हणजे बघा डोंबिवलीवरनं आम्ही प्लेयर मागवलाय खास खेळण्यासाठी. 43 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू आणि 43 धावा. चला कुठेतरी मला तरी असं वाटतंय. आणि ते बघा एक तिसरा 500 रुपयाचा मानकरी. आणि ते सुनील शिर्के यांच्याकडनं 500 रुपये लागू. म्हणजे आईस्क्रीमची सोय झालेली आहे दुपारी. आणि नरेश देशमुख यांच्याकडनं 1000 आणि सुनील शिर्के यांच्याकडनं 1000 मॅच जिंकल्यानंतर. आणि मॅच लागले ती वेगळी. म्हणजे मला असं वाटतं अनमॅरिडचे खूप मोठा प्लॅनिंग असेल. आणि तुषार देशमुख यांच्याकडनं पण काल ग्रुपवरती मेसेज पडला मॅच जिंकली तर 1000 रुपये. म्हणजे खूप मोठा प्लॅनिंग आहे. म्हणजे प्लॅनिंग सक्सेस झालेला आहे आमचा.
आम्ही बोललो होतो आमची टीम ही पेपरावरती लो आहे, पण आम्ही जे आहे ते मॅचमध्ये दाखवणार. आता त्यांची पण बॅटिंग आहे, नंतर आम्हाला बघायला लागेल, कारण आता आमची जरा बॅटिंग चालले. आणि तिकडे त्यांनी पण अनिकेत माबदी पण कल्याणवरनं मागवलाय, म्हणून जरा मला पण भीती वाटते, कारण तो पण जाम फॉर्ममध्ये आहे. कारण रात्रीचे प्रॅक्टिस करतो तिकडे, नाईट प्रॅक्टिस असते त्याची जाम जोरात. आणि प्रेक्षक बोलतात ते रात्री चालतील. चला आपली हाशिक मजाक चालू आहे. आणि हा बघा चला काम फिट झालेलं आहे आणि इथे जाम फिट पण झालेलं आहे. मला असं वाटतंय की परत काय मी बोलायला ठेवलंच नाही. चला चला बघा तिकडे अविनाश देशमुख सुद्धा शांत झालेले आहेत. ते आता विचार करतील मी टाकू की काय गोलंदाजी. आयला अजून आमच्याकडे बॅटिंगच नाही आली. हा बघा रे पण वाचला इथे वर चेंडू बॅटचा लागले. चला बघा खेळाडू बघा लागलेले चेंडू नाही डॉट चेंडू रित्या. आपल्याला पण रुमाल ठेवून द्या जवळ. रुमाल ठेवून द्या जवळ, आपल्याला पण सुद्धा घाम फुटेल. रन धावून घ्या चला एक धाव. 56 बॅटरी चेंज केली डबल ती बॅटरी लागले का रे. बोल ठीक आहे 55 झालं का 54. हॅलो आणि सौरभ याने येते स्वर चेंडू. सौरभची 50 झालेली आहे आणि अनमॅरिड मधली पहिली 50 सौरभच्या नावावरती जाते. 52 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडू आणि 52 धावा. आणि हा बघा एक पॉवर. ही पॉवर आहे, हा कालची पॉवर. म्हणजे काल सर्वांना आम्ही चिकन मटन घातले खायला. 61 धावा बघा तिकडे प्रेक्षक पण बोलायला लागलेत. हा आणि सगळं आम्ही प्लॅनिंग करून आणलो होतो. तुम्हाला आम्ही बोललो होतो रात्री तुम्ही ग्रुप करा काही करा. आता अविनाश देशमुख आलेत गोलंदाज. म्हणजे हुशार चलाकीचा गोलंदाज आलाय. सौरभ हुशार या चलाकीचा गोलंदाज आहे आता. एक शॉट आणि गोलंदाज पहिला गोलंदाज अविनाश. अरे अशा पद्धतीने येऊ दिलं तर मला असं वाटतं की काय तारामंडलच जातील. मला असं वाटतंय तुम्ही अविनाश तिकडे अनिकेत पण आता कमी हात ठेवलेले आहेत. म्हणजे आवाज नाही तुझा मला. आणि पहिला गोलंदाज होता ना प्रभाकर देशमुख यांनी काल सांगितलेलं मी 3 रन देणार आहे. राकेश देशमुख हे बोललेले मी डायरेक्ट टीम तुमची गार करीन. अरे खतरनाक आता काय ठीक नाही. चला 73 धावा झाल्या 73. अरे खतरनाक रे. चला अरे खतरनाक. तिसरा षटकार. लास्ट चेंडू आणि 3 चेंडू आहेत. हा गोलंदाजी चेंज. हा ठीक आहे चालेल. अरे तू मारले अगोदर, तू अगोदर यायचं होता. ठीक आहे 3 काय तू 2 मारले तरी बोलायला पाहिजे 1000. आता बॅट तापलेली आहे.
आणि आतापर्यंत वैयक्तिक 20 चेंडू आणि 76 धावावरती खेळतोय सौरभ. 76 20 चेंडू आणि 79 धावा झाल्या आहेत. 76 नाही सॉरी, कारण त्या एक चेंडू एक षटकार मारलेला आहे, तो ऍड झाला नव्हता. म्हणजे सौरभ हा कमीत कमी 73 ते 72 धावांवरती खेळतोय. चला खूप मोठा प्लॅनिंग असतील. आणि पॅकर सुद्धा लंगड्या घोड्यावरती पैसे लावत नाहीत, त्यांना माहिती आहे, कारण पळणाऱ्या घोड्यावरतीच पैसे लावतात. आता आमचे गोलंदाजांना रुमाल द्यायला लागतील, कारण त्यांची पण बॅट आता तापणार आहे, कारण ऊन पण कडक आपलेलं आहे. सर्व प्लॅनिंग आता असेल, कारण 5,000 रुपये भेटणार आहेत. 5,000. अरे बघा एक रे. अरे खतरनाक. हा हे 30 षटकार मारत 1,000 रुपये दीपक देशमुख यांच्याकडनं. म्हणजे लय बेकार दूर काढलाय रे. काय विलास बाप्पी, काय आवाजच नाही तुमचा. चहा पिऊन काय गार करून टाकली तुमची. आणि या 7 धावांनी धावसंख्या होते 85 आणि वैयक्तिक 79 धावावरती खेळतोय सौरभ. चला आता आमचे गोल नाही ना 85 बॉल नाही. आमच्या गोलंदाजांनी जर ह्या धावा दिल्या ना, तर मॅरिट टीमला मी पण सुद्धा 5,000 रुपये देऊ शकतो. मॅच जिंकली तरी अजून नाही, कारण असं आमचे गोलंदाज मला माहिती आहे, कारण असे बॉल टाकणार नाहीत ना. वन साइड झालेली आहे. आता आम्ही 50 पण देणार नाही, तुम्हीच शोधूया आता. असं 85 धावा झालेले आहेत. चला आता असं वाटतं कुठेतरी रेट वाढला असता ना तर बरं झालं असता. अरे वाचला डॉट 1000 वाचले. चला 85 धावा झालेल्या आहेत. 85 धावा झालेल्या आहेत. कुठेतरी एक षटकार मारला तर 91 होतील. म्हणजे सौरभ आपले गोलंदाज 24 म्हणजे प्रति ओव्हर 24ची साईड राहील. म्हणजे घाम बिम पुसायला रुमाल पण आणायची गरज नाही लागणार. एक मार फक्त. स्वेअर चेंडू तिकडे राजू अंपर ठेवलाय, तो पण आम्ही JNPT मधनं काल त्याला बोललोय, खास सुट्टी घेतली त्याने खास, पण आमच्यापर्यंत बॅटिंगच नाही आली रे. एकच जोडी पॉवरफुल झाली. खतरनाक. आणि इथे फलंदाज बाद. चला इथे 86 धावांची गरज आहे. हेलो हाँ चल हॅलो मॅरिड 11 वर्सेस अनमॅरिड 11 आपण मॅच
एक इनिंग झाली या ठिकाणी पाहतोय की 85 धावापर्यंत मजल मारली ती या अनमॅरिड 11 टीमने आणि आता मॅरिड 11 टीमसाठी लक्ष येते 86 धावांचं. किती ओव्हरची मॅच आहे? 4 ओव्हर आणि 86 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही स्वप्नील आहेत काय? संदेश आणि स्वप्नील ही जोडी आपण पाहतोय सलामीसाठी गेली आहे. 86 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 86चं समीकरण आहे. सौरभ पहिलं पॉवर प्लेचं षटक मला वाटतं आहे सौरभ याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. त्याने 23 चेंडूंमध्ये 82 धावांची खेळी केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. तो सौरभ आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू स्लोअर बॉल गती परिवर्तन केलं आणि स्लोअर बॉलने मात्र फलंदाजाला थोडासा चकवला परंतु पंच या ठिकाणी आम्हाला सांगतायत यस वाईड बॉल. खराब चेंडून या ठिकाणी सुरुवात होतीये. ऑन स्ट्राईक संदेश नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील ही सलामीची जोडी आपण पाहतोय मॅरिड 11 ची ही जोडी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा थोडासा वेट केला परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर. आणखी एक वाईड बॉल. ज्या 82 धावा केल्यात त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच असेल या गोलंदाजाच्या आतमध्ये परंतु तेवढाच कॉन्फिडन्स घेऊन ही सलामीची जोडी देखील आपण पाहतोय. एकही चेंडूचा खेळ झाला नाहीये. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. फुलरलेनचा बॉल यावेळेस सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये आहे फिल्डर. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल आणि 3 धावा 1 चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात होतीये. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय या ठिकाणी या आयोजकांच्याच दोन्ही टीम आहेत. एका बाजूला मॅरिड 11 दुसऱ्या बाजूला अनमॅरिड 11. अनमॅरिड 11नी 85 धावसंख्येपर्यंत मजल मारली पहिल्या इनिंगमध्ये 4 ओव्हरमध्ये आणि आता 86 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी आपण पाहतोय संदेश आणि स्वप्नीलची. आणखी एक वाईड. थोडीशी खराब बॉलिंग या ठिकाणी आपण पाहतोय सौरभची. बॅटिंग जरूर त्याने चांगली केली परंतु आता बॉलिंग देखील चांगली करावी लागेल. 1000 रुपयांचं पारितोषिक तुषार देशमुख यांच्याकडून. 3 बॉल 3 सिक्स मारले तर स्वप्नील यांनी. प्रयत्न होतोय परंतु इथे थोडासा बाउन्स मात्र जास्त होता चेंडूला आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकेट मात्र एकही नाहीये आणि चेंडूंचा खेळ झालाय तो 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिली विकेट. नक्कीच प्रयत्न खूप चांगला झाला हेलिकॉप्टर उडवण्याचा परंतु झेलबाद मात्र झाला. पहिला खेळाडू या ठिकाणी बाद झाला स्वप्नील. 3ऱ्या क्रमांकावरती जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहत होतो ते गणेश. नेक्स्ट बॉल गणेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेमध्ये 38 सर्कल मध्ये. मंगेश
चेंडू खाली आणि पंचांचा इशारा आहे नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो असावा. नक्कीच तटस्थ पंच आहेत. ओव्हर स्टेपिंगचा नो या ठिकाणी पाठीराखे आहेत. थोडासा मजा घेण्याचा त्यांचा प्रयत्न होतोय परंतु पंच मात्र अतिशय तटस्थ. गोलंदाजी मात्र थोडीशी खराब होती. प्रयत्न होतोय मोठे फटके मारण्याचा परंतु एक ऑलराऊंडर प्लेअर आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क वरती आहे. जरूर त्याने 2 वाईड फेकले, एक नो चेंडू फेकला परंतु कोणताही मोठा फटका त्याच्या ओव्हर मध्ये आला नाहीये. चांगली बॉलिंग त्याची अद्याप तरी राहिली. अवांतरच्या धावा जरूर खर्च केल्यात परंतु एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स मात्र त्याचा आपण या ठिकाणी पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल. पंच काय डिसिजन आहे? डॉट बॉल येतोय. कीपर देखील म्हणजे शांत होते. पंचांनी वाईट दिला तेव्हा देखील ते शांत होते. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला. अतुल आहे त्या ठिकाणी परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. आणि या ओव्हर मध्ये आलेला पहिला मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती आलाय. चौकार आणि चौकाराच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती. हॅलो, चला आपण पाहतोय ही दोन्ही आयोजकांच्या टीमेत एक रंगत खऱ्या अर्थाने गंमत म्हणून घेतलेली मॅच. बरेचसे खेळाडू आहेत वरणे गावामध्ये आणि कुठेतरी व्यावसायिक दर्जावरती खेळत असताना स्वतःच्या ग्रामीण टीम मध्ये खेळत असताना सर्वांना चान्स भेटत नाही. त्यामुळे या ठिकाणी सर्व मनसोक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जमलेत. परंतु आजचा जो लॉट आहे, ज्या 4 मॅचेस आज पहिल्या राऊंड मध्ये आपण पाहणार आहोत. पहिली मॅच असेल JK शेलू आणि त्याच्या विरोधामध्ये नवघर. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आला असेल तर प्लीज आपण टॉस साठी या. फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील शेलू विरोधामध्ये नवघर. रितेश दुसरं षटक घेऊन आलाय. डॉट बॉलने त्याने सुरुवात केली. प्रकार बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला. लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. गणेशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आणि मॅरिड 11 टीम साठी पारितोषिक नरेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. जर सांघिक 50 आली तर, संघाची 50 आली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्ले मध्ये मात्र फक्त 8 धावा आल्या. एक विकेट देखील आली आणि त्याच्यामधील मला वाटतं 2 वाईड, 1 नो, 3 धावा अवांतर. उर्वरित 6 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हर मध्ये ती सौरभने. आणि आता रितेश वरती एक षटकार जरूर आला परंतु फॉलो थ्रू मध्ये मात्र खूप चांगला त्याने झेल टिपलाय. आणि गणेश मात्र कॉटन बॉलचा होतोय शिकार. नवघर आणि शेलू दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या. प्रभाकर
प्रभाकर देशमुख मला वाटतं 90% खेळाडू सर्व देशमुख आहेत ह्या मॅचमध्ये. ऑन साईडला खेळून काढला, डीपमध्ये आहे फिल्डर अतुल. एकच धाव या चेंडूवरती येईल. एक धावेने धावफलक पुढे सरसवले. 15 धावा, 2 बाद 15 अशी अवस्था आहे. सेकंड ओव्हर प्रोग्रेसवरती आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, शेलू टीमचे कॅप्टन आणि नवघर टीमचा कॅप्टन, आपल्याला नवघर टीमचा कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी आलाय. शेलू टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती, प्लीज आपण टॉससाठी या. फुलर लेनचा बॉल आणि हा उडवलाय चेंडू, सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मात्र जुळला नाहीये. गणेश गणेश 5 चेंडूंचा मला वाटतं खेळ या ठिकाणी संपलाय. बॅट्समन कोण आहे? राकेश नवीन बॅट्समॅन आणि बॅट चेंज घेऊन आणखी एक विकेट. फलंदाज होईल बाद. आणि मला वाटतंय 15 धावा धावफलकावरती लागला. जे पारितोषिक लागलं होतं की 50 धावा जर आल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु त्या 50च्या मला वाटतं 40 धावा कराव्या लागतील. चला आपण टॉस करून घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन बॅट्समन कोण आहे? बॅट्समन मी सुनीलजी शिर्के साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा टॉस मात्र या ठिकाणी करायचा आहे. सर्व ग्रामस्थ, सर्व क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनीलजी शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते नवघर आणि शेलू हेड इज द कॉल आणि इट्स अ टेल. नवघर टीम आपण आपला निर्णय या ठिकाणी त्वरित कळवायचा आहे. 3 चेंडू 3 6 ला 1000 रुपयांचं पारितोषिक लागलंय. मॅरिड 11 साठी बरीचशी पारितोषिक या ठिकाणी लागत आहेत. प्रत्येक 6 ला 1000 रुपयांचं पारितोषिक लागलंय. प्रदीप देशमुख इन ॲट नंबर 7. 5 बाद झालेत. व्हाईट बॉल. 17 धावा धावफलकावरती वाईटच्या स्वरूपात एक धावेमध्ये भर पडतोय. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 3 षटकार लगावले तर 2000 रुपये एक्स्ट्रा मिळतील. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू सीमा पार जाईल का? चांगली फिल्डिंग. एकच धाव. प्रयत्न खूप चांगला केला प्रदीप देशमुख यांनी, परंतु फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी चांगली झाली. आणखी एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती वाढती. 18 धावा. 5 बाद 18 19. 5 बाद 19. प्रभाकर आणि प्रदीपची जोडी आपण पाहतोय मैदानावरती. 2 भावांची जोडी, परंतु लक्ष खूप मोठं आहे. 86 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सांघिक 50 धावसंख्येसाठी देखील पारितोषिक होतं या टीमला, परंतु इथं 50 धावा देखील खूप दूर दिसत आहेत. चांगला फटका यावेळेस सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न. वेल ट्राय, परंतु चेंडू या ठिकाणी जाईल सीमा पार. प्रभाकर असं वाटलं होतं षटकार जातोय की काय, परंतु तिथे चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र अडवलाय. या चेंडूवरती देखील आली एक सिंगल. माफ करा, लास्ट बॉल होता. 6 आला त्या चेंडूवरती
आणि आता शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज योगेश. पहिला बॉल वाईड. षटकार मारल्यानंतर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होत होता प्रभाकर यांचा, परंतु एक्स्ट्रा धाव मिळाली नाही. वाईडची एक धाव या ठिकाणी वाढली आहे. 26 धावा धावफलकावरती. डॉट बॉल. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे मला वाटतंय आणि 27 धावा. अजून 23 धावा जर 5 बॉल मध्ये आल्या ना तर नक्कीच ते पारितोषिक आहे 1000 रुपयांचं ते मिळेल संघाला. पण तो सिंगल आली या बॉल वरती. 28 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. 22 धावा. आता 50च लक्ष ठेवा. निदान एक पारितोषिक तरी तुमच्या वाट्याला येईल. चांगला बॉल. यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होतोय. कोणती संधी मात्र या ठिकाणी फलंदाजाला देत नाहीयेत. आणखी एक चांगला फटका. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय हा सीमा पार षटकार. प्रभाकर देशमुख जरा खेळाडू सलामीला आला असता तर नक्कीच कुठेतरी धावा चेस करण्याचा एक संधी निर्माण झाली असती, परंतु आता बराच उशीर झालाय. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आल्यात. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय. 6 चेंडू आणि 15 धावा वैयक्तिक. संघाच्या धावफलकावरती 35 धावा आपण पाहतोय. 5 बाद झालेत. आणखी एक तडाखा. मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका मारलाय. जातोय सीमा पार येतोय हा षटकार. शेवटचा चेंडू. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 धावसंख्येची गरज आहे, परंतु लास्ट बॉल आहे. आणखी एक चांगला फटका. पुन्हा एकदा ऑन साइडला. राजेशचा प्रयत्न फसतोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार. शेवटच्या बॉलवरती देखील आलाय हा चौकार. आणि 45 धावा बघा संघाच्या झाल्या. 50 साठी पारितोषिक होतं, परंतु 45 पर्यंत मजल मारली आहे. चला नवगड टीम टॉस मला वाटतं जिंकला आणि त्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेतलाय. दोन्ही टीमचे 12th मॅन इथे अपेक्षित असतील. ट्रॅक, टी शर्ट, शूज प्रत्येक खेळाडूसाठी 12च्या 12 खेळाडूंसाठी कंपल्सरी असतील. नवगड टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतली आहे.